नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी आपल्या आवडत्या गोष्टी भरभरून बोलत असतो. माझा छंद हा तर सगळ्यांचा आवडता विषय. पण आज मी नाण्याची दुसरी बाजू म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टी. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यातील दुसरी बाजू आज मी तुमच्या समोर उलगडून दाखवते. मला खोटेपणा अजिबात आवडत नाही. या गोष्टीची प्रचंड चीड येते. सत्य कटू असले ते पचविणे अवघड असले तरी कालांतराने ते अंगवळणी पडते. पण खोट्याचा आधार घेतला की मात्र मनस्ताप होतो. कारण एक खोटं लपविण्यासाठी दुसरं खोटं, त्यानंतर तिसरं, अशी साखळी तयार होते. या खोटेपणामुळे विश्वासही तुटतो. विश्वास तुटला की तो काचेसारखा पुन्हा जोडला येत नाही. नात्याला तडा जातो. या खोटेपणामुळे आपली जवळची माणसं सुद्धा दूर जातात. जर कधी चांगलं होत असेल तर खोटं बोलू शकतो. वकील नाही का आपल्या आशिलाला वाचविण्यासाठी खोटं बोलतोच की. पण मला मात्र खोटेपणा अजिबात आवडत नाही. दुसरी न आवडणारी गोष्ट म्हणजे कारलं. असं म्हणतात की कारलं तुपात तळलं किंवा साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच राहतं. कडू आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. त्याने आपल्या पोटातील कृमी व इतर विकारे बरे होऊन पचनसंस्था सुधारते. हा कडू पदार्थाचा गुणधर्म आहे. मला स्वतःला कडू आवडत नसलं तरी आरोग्य सुधारण्यासाठी जसा आंबट, गोड, तिखट, तुरट इत्यादी चवी महत्त्वाचे असतात, तशीच कडू कारल्याची चव. मला कडू आवडत नसलं तरी सुद्धा शरीराला फायदा होत असल्यामुळे मी ते खाते. जशा आपण आपल्या आवडत्या गोष्टी मनापासून करतो, त्याचप्रमाणे कधी कधी न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप काही शिकवतात. मला तिसरी न आवडणारी गोष्ट म्हणजे अस्वच्छता. मी जेव्हा शाळेत जाते तेव्हा शाळेच्या दोन्ही बाजूला चिप्सचे पॅकेट, चॉकलेट रेपर्स, थंड प्यायच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. ते पाहून मनाला वाईट वाटते. ज्या शाळेत आपण ज्ञानार्जन करण्यासाठी येतो तिथे अनेक वेळा वर्गामध्ये सुद्धा कागदाचे तुकडे, प्लास्टिक पडलेले दिसतात. मी माझ्या वर्गमित्रांना याबद्दल अनेक वेळा सांगितले, पण त्यांचं काय, आपलं ये रे माझ्या मागल्या. म्हणूनच मला असं काही दिसलं की मी ते पटकन उचलते. मला न आवडणाऱ्या गोष्टीमुळे जर सगळ्या मुलांनी उचलून धरली व यामुळे फक्त माझे वर्ग नव्हे तर अख्खी शाळा स्वच्छ आहे. मला न आवडणारी गोष्टीमुळे अख्खी शाळा नीट व स्वच्छ आहे हे पाहून मन आनंदी होते. तर मित्रांनो, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या उक्तीप्रमाणे न आवडणाऱ्या गोष्टीतून समाजयुद्ध होते, याचाही अनुभव आला. तर मित्रांनो, आपण आपल्या आवडत्या गोष्टी आनंदाने व मनापासून करतो, त्याचप्रमाणे न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आनंदाने करावे. म्हणून म्हणते, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा व प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा. धन्यवाद.